नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण सोयाबीन पिकासंदर्भात चर्चा करणार आहोत. सोयाबीनचा रंग छान हिरवा आहे. वाढही जोरात दिसत आहे, पण तरीही शेंगा कमी लागतायत. काही ठिकाणी तर अगदी उलटं होताना दिसते. झाडाची वाढच होत नाहीये. पानं पिवळी पडतायत आणि पिकाची संपूर्ण वाढच खुंटतीये. मग आता प्रश्न येतो की चूक नेमकी कुठं होतीये? फक्त खत टाकून उत्पादन मिळत नाही किंवा फक्त पीक हिरवं दिसलं म्हणजे भरघोस उत्पादन मिळेल याचीही खात्री नसते. आणि याच ठिकाणी अनेक शेतकरी चूक करताना दिसतात. काही जण वाढ कमी आहे म्हणून सतत नत्र देत राहतायत, तर काही जण वाढ जास्त झाली आहे म्हणून काहीच करत नाहीत. पण शेतकरी मित्रांनो, या दोन्ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सोयाबीनमध्ये वाढ कमी असेल तर नेमकं काय करायचं. सोयाबीनमध्ये वाढ जास्त झाली असेल तर ती कशी नियंत्रणात आणायची. सल्फर, मॅग्नेशियम, फेरस यांच्यासारख्या अन्नद्रव्यांच्या कमतरता ज्या आहेत त्या कशा ओळखायच्या. कीड आणि बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी नेमकं काय उपाययोजना कराव्या लागतील आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन उत्पादन कसं वाढवायचं. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर पुढच्या प्रत्येक सोयाबीन हंगामाचं तुमचं संपूर्ण नियोजन बदलू शकतं. तर चला मग सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सोयाबीन पिकामध्ये वाढ आणि विकास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण अनेक शेतकऱ्यांना काय वाटतं की झाड जितकं मोठं तितकं उत्पादन जास्त. पण प्रत्यक्षात तसं नसतं. समजा तुमच्या सोयाबीनची उंची खूप वाढली, पानं देखील भरपूर आलीत, पण फुलं कमी लागली किंवा लागलेली फुलं जर गळून पडत असतील तर इतकी शाकीय वाढ होऊनही तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार नाहीये. कारण लक्षात घ्या, आपल्याला शेवटी जो पैसा आहे तो पानं देत नाहीत तर शेंगा देत आहे. म्हणून झाडाची वाढ आणि शेंगा धरण्याची क्षमता यामध्ये संतुलन असणं अत्यंत महत्वाचं आहे. आता प्रश्न पडतो की काही शेतात सोयाबीनची वाढ खूप जास्त का होते आणि काही शेतात वाढच का होत नाही. यामागे दोन मोठी कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे जमिनीचा प्रकार आणि दुसरं कारण म्हणजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. समजा तुमची जमीन भारी आहे, काळी, चिकन आणि पाणी धरून ठेवणारी. अशा जमिनीत काय असतं की सुरुवातीपासून नत्रयुक्त खतांचा जर तुम्ही जास्त वापर केला तर सोयाबीनची वाढ जी आहे ती गरजेपेक्षा जास्त होणार आहे. आणि ही अतिरिक्त वाढ पुढे फुलोरा आणि शेंगा धरण्यावर परिणाम करू शकते. पण जर तुमची जमीन हलकी असेल, नत्र कमी मिळालं तर झाडाची वाढ खुंटू शकते. म्हणजे सगळ्या शेतांसाठी एकच खताचं नियोजन योग्य असतं असं नाही. आपल्या जमिनीचा प्रकार ओळखून निर्णय घ्यावा लागतो. आता इथे एक वैज्ञानिक पण अत्यंत सोपी गोष्ट आपण समजून घेणार आहोत. सोयाबीन हे कडधान्य पीक आहे. त्याच्या मुळावर लहान लहान गाठी तयार होतात. अनेक शेतकरी या गाठी पाहून घाबरतात. त्यांना वाटतं की निमॅटोडचा प्रादुर्भाव झालाय. पण प्रत्येक गाठ वाईट नसते. इथे फरक ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. जर गाठ दाबली आणि ती सहज फुटली, आतून ओलसर द्रव दिसलं तर ती उपयुक्त नत्र स्थिरीकरण करणारी गाठ आहे. पण निमॅटोडमुळे तयार झालेल्या ज्या गाठी असतात त्या सहज फुटत नाहीत. आता अनेक शेतकरी म्हणतील की या गाठीचा नेमका फायदा काय आहे. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हवेमध्ये भरपूर नत्र उपलब्ध असतं, पण ते पीक थेट वापरू शकत नाही. पण मुळांवरील या जीवाणूंच्या गाठी ते नत्र पकडतात आणि ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. म्हणूनच सोयाबीनमध्ये प्रत्येक वेळी भरपूर नत्र देण्याची गरज सहसा नसते. विशेषतः भारी जमिनीत याच कारणांमुळे जर तुम्ही सुरुवातीपासूनच जास्त युरिया किंवा नत्रयुक्त खतं दिली तर झाडाला बाहेरून सहज नत्र मिळत राहतं. मग मुळांवरील गाठीचं काम कमी होतं आणि मग झाड फक्त वाढीकडे लक्ष देतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी तुमच्या उत्पादनाचं नुकसान होत असतं. आता आपण हलक्या जमिनीबद्दल बोलूयात. इथे थोडीशी परिस्थिती वेगळी असू शकते. अशा जमिनीत काय असतं की नत्र कमी टिकतं. म्हणून सुरुवातीपासूनच योग्य बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं असतं. विशेषतः अमोनियम मॉलिब्डेटचा वापर तुम्हाला करायचा आहे. यामुळे कडधान्य पिकाच्या मुळांवर चांगल्या गाठी तयार होण्यास आणि नायट्रोजन स्थिरीकरण सुधारण्यास मदत होते. बुरशीनाशक किंवा जैविक जीवाणूंसोबत बीज प्रक्रिया जर तुम्ही करणार असाल तर त्यावेळी अमोनियम मॉलिब्डेटची बीज प्रक्रिया देखील तुम्ही करू शकता. यामुळे पुढे हवेतलं नत्र जास्त प्रमाणात पिकाला उपलब्ध होण्यास मदत होते आणि अतिरिक्त नत्रयुक्त खतांवर अवलंबून राहावं तुम्हाला लागत नाही. आता याचा थेट फायदा म्हणजे काय, तुमचा खतांचा खर्चही कमी होणार आहे आणि तुमच्या पिकाची वाढ देखील संतुलित राहणार आहे. आता समजा तुमच्या शेतात सोयाबीनची वाढ आधीच जास्त प्रमाणात झालेली, तर अशा वेळी नेमकं काय करायचं. अशा परिस्थितीत सर्वप्रथम अतिरिक्त नत्र देणं तुम्हाला थांबवायचंय. त्यानंतर आवश्यक असल्यास वाढ नियंत्रणासाठी उपलब्ध असणारे क्लोरमेकॉट क्लोराईड आणि मॅपिक्लॉट क्लोराईड यांच्यासारखे ग्रोथ रेग्युलेटर वापरता येतात. हे काय काम करतात, हे झाडाची अनावश्यक उंच वाढ कमी करण्यास मदत करतात. आणखी एक महत्वाचं निरीक्षण अनेक शेतकऱ्यांनी देखील अनुभवलेलं आहे.
काही वेळा काय होतं, की जो प्रोपिनोकॉनोझोल गटातील जे बुरशीनाशक आहेत ना, त्याची फवारणी केल्यानंतर अतिरिक्त वाढ काही प्रमाणात नियंत्रणात येताना दिसते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फुलोऱ्याच्या आणि मध्य अवस्थेत तुम्हाला टाळायचे. फुलोऱ्याच्या आधी किंवा मग शेंगा लागल्यानंतर योग्य सल्ल्याने याचा वापर तुम्ही करणं सुरक्षित ठरू शकतं. आता आपण त्या परिस्थितीकडे येऊया, जिथे अनेक शेतकरी म्हणतात, "सर, खतं दिली, पाऊसही झाला, पण वाढ काही होत नाहीये." अशा वेळी घाईघाईने कुठलेही टॉनिक किंवा औषधं फवारण्यापेक्षा आधी काही कारणं तुम्हाला समजून घ्यायची आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमची जमीन हलकी असेल, अशा परिस्थितीत जमिनीत अन्नद्रव्ये टिकून राहत नाहीत. म्हणून अशा ठिकाणी काय करायचंय, जमिनीद्वारे योग्य खत व्यवस्थापन करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. जर सुरुवातीपासून बीज प्रक्रिया योग्य केली असेल, अमोनियम मॉलिब्डेटचा वापर केला असेल, तर मुळांवर जास्त गाठी तयार होतात आणि याने काय होतं, हवेतील नत्र झाडाला मिळत राहतं. पण जर वाढ अजूनही कमी वाटत असेल, तर सुरुवातीच्या अवस्थेत जमिनीतून नत्रयुक्त खतांचा वापर तुम्ही योग्य प्रमाणात करू शकता. पण इथे उद्देश झाड फक्त उंच करण्याचा नाहीये, तर त्याची मुळं, फांद्या आणि येणारा फुलोरा मजबूत करण्याचा आहे. आता प्रश्न पडतो, की फवारणीमधून नेमकं कोणती खतं द्यायची आणि ती कशी उपयोगी पडतात? यामध्ये विद्राव्य खतांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ 12-0 यामध्ये नत्र आणि स्फुरद भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे सुरुवातीची वाढ चांगली होती, मुळांची वाढ सुधारते आणि पुढच्या फुलोऱ्यासाठी झाडांची तयारी होते. दुसरं खत म्हणजे 13-13. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश अशी तिन्ही अन्नद्रव्ये असतात. म्हणून वाढीसोबतच पुढील फुलोरा आणि शेंगा धरण्यासाठी याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तसंच 19-19-19 हे एक संतुलित विद्राव्य खत आहे. ज्या शेतात वाढ मंदावलेली दिसते, तिथे योग्य अवस्थेत याचा वापर केल्यास झाडाची वाढ पुन्हा वेगाने होऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही खतं फक्त नावासाठी फवारायची नाहीयेत. तुमच्या शेतातील झाडाची अवस्था, हवामान, वाढ याचा विचार करून मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता दुसरी बाजू बघूया. समजा तुमच्या शेतात वाढ आधीच खूप झालीये, मग पुन्हा नत्र आणि वाढ वाढवणारी खतं देणं योग्य ठरेल का? तर मी म्हणेल नाही. कारण यामुळे काय होणार आहे, झाड अजूनच वाढत राहील आणि शेंगा मागे पडतील. अशा परिस्थितीत अन्नद्रव्याचं संतुलन बदलण्याची गरज असते. यासाठी तुम्ही 05234 सारख्या स्फुरद आणि पालाश जास्त असलेल्या विद्राव्य खतांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. यामुळे झाडाची अतिरिक्त शाकीय वाढ थांबवून फुलोरा आणि शेंगा धरण्यावर अधिक भर देण्यास मदत होते. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा विषय, सल्फर. सोयाबीन हे एक तेलबिया पीक आहे, म्हणून या पिकात सल्फरचं महत्त्व अनेक पिकांपेक्षा जास्त आहे. आता शेतकरी मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सोयाबीनच्या दाण्यात तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी सल्फरची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आता समजा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सल्फर प्रथिन निर्मिती, तेल निर्मिती आणि अनेक एन्झाईमच्या कार्यासाठी आवश्यक असतो. म्हणून सल्फरची कमतरता म्हणजे फक्त पिवळेपणा नाही, हे मात्र लक्षात घ्या. तर सल्फरच्या कमतरतेमुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. मग आता प्रश्न येतो, की सल्फर द्यायचं कधी? सर्वात चांगला काळ म्हणजे पेरणीच्या वेळी बेसल डोस सोबत. साधारणपणे काय, तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही 6 ते 8 किलो आणि गरजेनुसार 10 किलो पर्यंत सल्फर देऊ शकता. जर सुरुवातीला जमिनीत सल्फर देणं तुमच्याकडून राहून गेलं असेल, तर महिनाभरानंतरच्या टॉप ड्रेसिंगमध्ये देखील तुम्हाला सल्फर देता येतं. आता काही शेतकरी विचारतात, की सल्फर जास्त दिलं तर फुलगळ होते का? तर शेतकरी मित्रांनो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. उन्हाळ्यात अतिउष्ण परिस्थितीत काही प्रमाणात हे जाणवू शकतं. पण खरीप हंगामात म्हणजे जेव्हा वातावरण दमट आहे, पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे, तेव्हा शिफारशीनुसार दिलेलं सल्फर सुरक्षित असू शकतं. आता पुढचा विषय, जो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात दिसतो, पण ह्याचं नेमकं कारण कोणालाच ओळखता येत नाही. तो म्हणजे पिवळेपणा. अनेकदा शेतकरी म्हणतात, "सर, पीक पिवळं पडतंय, कोणतं खत टाकू?" पण इथेच खरी चूक होते. कारण प्रत्येक पिवळेपणाचं कारण सारखं असेलच असं नाही. सर्वप्रथम काय करा, तुम्ही निरीक्षण करा. पिवळेपणा जुन्या पानांवर आहे की नवीन पालवीवर आहे? जर नवीन पालवीवर पिवळेपणा दिसत असेल, तर पुढे थोडंसं बारकाईने बघा. संपूर्ण पान किंवा शिरा दोन्हीही पिवळ्या दिसत असतील, तर ते सल्फरच्या कमतरतेची शक्यता असू शकते. जर जुन्या पानांवर पिवळेपणा दिसत असेल, पण पानांच्या शिरा मात्र हिरव्याच दिसत असतील आणि शिरांमधील भाग पिवळसर झाला असेल, तर ते मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आणि जर नवीन पालवी फिकट, पांढरट, पिवळसर किंवा भुरकट छटा असलेली दिसत असेल, तर हे फेरसच्या म्हणजेच लोहाच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आता प्रश्न येतो, की या कमतरता भरून कशा काढायच्या? जर मॅग्नेशियमची कमतरता असेल, तर मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला वापरता येतं. आणि शेतकरी मित्रांनो, जर फेरसची कमतरता असेल, तर फेरस सल्फेट किंवा चिलेटेड फेरस फवारणीद्वारे तुम्ही देऊ शकता. आणि जर एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत असेल, तर चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण हा अधिक चांगला पर्याय ठरतो.
विशेषतः फुलोऱ्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत जेव्हा तुम्ही कीड किंवा रोगासाठी फवारणी करत असाल, त्या फवारणीत तुम्ही शिफारशीनुसार चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट मिसळल्यास झिंक असेल, फेरस असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजही पूर्ण होते. यामुळे पुढे कमतरता दिसण्याची शक्यता कमी होते. आणि इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमची जमीन चुनखडीयुक्त असेल तर अशा जमिनीत फेरस आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला सहज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतामध्ये पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ही प्रतिबंधात्मक फवारणी आहे, कमतरता दिसेपर्यंत तुम्हाला थांबायचं नाहीये. कारण शेतकरी मित्रांनो, एकदा वाढीवर परिणाम झाला तर तो भरून काढणं अवघड होतं. शेतकरी मित्रांनो, आपण वाढ, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कमतरता समजून घेतल्या. पण आपल्याला सोयाबीनमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. अनेक वेळा उत्पादन कमी होण्याचं कारण फक्त अन्नद्रव्यांची कमतरता नसते, तर योग्य वेळी रोग नियंत्रण न करणं सुद्धा असू शकतं. विशेष म्हणजे रोग एकदम शेतात दिसत नाहीत. तो सुरुवात करतो 1-2 लहान झाडांपासून. मग काही दिवसात तो संपूर्ण शेतात पसरतो. आणि जेव्हा तो आपल्याला स्पष्ट दिसायला लागतो, तेव्हा बरंच काही नुकसान होऊन गेलेलं असतं. म्हणूनच काय तर सोयाबीन पिकामध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्थापन हे उपचारापेक्षा खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. चला आता आपण काय करूयात, रोगाचा प्रवास समजून घेऊयात. सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत सर्वात जास्त नुकसान करणारे रोग म्हणजे कॉलर रॉट, मूळकूज आणि खोडकूज. हे रोग प्रामुख्याने पिकाच्या सुरुवातीच्या वाढीत जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे काय होतं, रोपाची वाढ खुंटते, रोप सुकून मरू शकतं आणि शेतात रिकाम्या जागा तयार होतात. मग आता प्रश्न असा आहे की हे रोग ओळखायचे कसे? आता कॉलर रॉटमध्ये जमिनीला लागून असलेल्या खोडांवर पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते. विशेषतः जेव्हा काही दिवस पाऊस थांबतो आणि वातावरण उष्ण आणि दमट होतं, तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. सुरुवातीला खोड काय होतं, माऊ पडतं आणि नंतर मग तेच खोड कुजायला लागतं आणि मग शेवटी संपूर्ण रोपच वाळून जातं. तर मूळकूज किंवा खोडकुजीमध्ये काय होतं, मुळांचा रंग काळपट होतो, खोडाची साल सडायला लागते आणि झाड हळूहळू कोमेजतं. अनेक शेतकरी अशा वेळी काय करतात की खतं वाढवतात, पण इथे खत उपयोगाचं नसतं, कारण समस्या मुळांमध्ये असते. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे. रोग येण्यापूर्वी संरक्षण म्हणजेच काय, योग्य बीज प्रक्रिया. आता सोयाबीन पेरणीपूर्वी कार्बनडेझिम 12% प्लस मँकोझेब 63% WP घटक असणारे किंवा कार्बनडेझिम अधिक थायरम यापैकी बुरशीनाशकाने बीज प्रक्रिया केली तर कॉलर रॉट, मूळकूज किंवा खोडकूज यांच्यासारख्या सुरुवातीच्या रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आता जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दरवर्षी आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या रोगाबद्दल, आणि तो रोग म्हणजे तांबेरा. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली जिथे सलग जास्त प्रमाणात पाऊस पडतो तिथे हा रोग मोठ्या प्रमाणात दिसतो. भारी जमिनीतही याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. तांबेरा ओळखायचा कसा? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तो सुरुवात करतो खालच्या जुन्या पानांपासून. म्हणून फक्त वरची हिरवी पानं पाहून निर्णय घ्यायचा नाहीये. शेतात फिरताना 2-4 झाडं बाजूला करून खालच्या पानांचं नीट निरीक्षण करायचे. जर पानांवर लहान तांबूस तपकिरी टिपके दिसू लागले आणि त्याच टिपक्यांवर गंजासारखा तांबूस चुरा दिसू लागला, म्हणजे तुम्ही हाताने स्पर्श केल्यावर अनेकदा त्या चुऱ्यासोबत बुरशीचे तांबूस बीजाणू तुमच्या हाताला लागतात. आता हा तांबेरा रोग इतका धोकादायक का? कारण हा रोग हवेमार्फत पसरतो. म्हणजे एक उदाहरण घ्या, जर तुमच्या शेतात आज तो दिसत नसला, पण जर तुमच्या शेजारच्या शेतात असेल तर काही दिवसात तो तुमच्या शेतात देखील येऊ शकतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय की तांबेरा दिसेपर्यंत वाट पाहण्याचा धोका तुम्हाला स्वीकारायचा नाहीये. म्हणून याच्या नियंत्रणासाठी प्रोपिकॉनॉझॉल किंवा हेक्झाकॉनॉझॉल गटातील बुरशीनाशकांचा वापर तुम्हाला प्रभावी ठरू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की फुलोऱ्याच्या मुख्य अवस्थेत झोल गटातील बुरशीनाशकांचा वापर तुम्हाला शक्यतो टाळायचा आहे. त्याऐवजी तुम्ही काय करा, फुलोऱ्याच्या आधी किंवा मग शेंगा लागल्यानंतर योग्य वेळी फवारणी करणं तुम्हाला आधीच सोयीस्कर ठरू शकतं. आता पुढचा रोग जो अनेकदा साधे डाग समजून दुर्लक्षित केला जातो, आणि तो म्हणजे पानांवरील टिपके. यामध्ये प्रामुख्याने अल्टरनेरिया आणि सर्कोस्पोरा या बुरशीचा सहभाग असतो. सुरुवातीला लहान तपकिरी डाग दिसतात, हळूहळू ते मोठे होतात आणि त्याच्या भोवती पिवळसर कडा दिसू लागतात. आणि जर वेळेत नियंत्रण केलं नाही तर हा डाग वाढत जातो. याने काय होतं, तुमच्या पानांची कार्यक्षमता कमी होते, प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि शेवटी याचा परिणाम थेट शेंगा भरण्यावर होऊ शकतो. काही वेळा हे डाग खोडांवर देखील दिसू लागतात. यासाठी स्ट्रॉबिल्युरिन गटातील बुरशीनाशक प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ पायरॅक्लोस्टोबिन किंवा पायरॅक्लोस्टोबिन अधिक टेबिकॉनॉझॉल यांच्यासारखा संयुक्त बुरशीनाशक चांगलं नियंत्रण देतात. आता शेवटचा आणि महत्त्वाचा रोग जो अनेकदा काढणीच्या अगदी जवळ नुकसान करतो, आणि तो म्हणजे शेंगांवरील बुरशीजन्य रोग. विशेषतः कोलेटोट्रायकममुळे होणारा प्रादुर्भाव. हा रोग सुरुवातीला पानांवर दिसतो, नंतर खोडांवर आणि पुढे जाऊन शेंगांवर पोहोचतो. शेंगांवर काळपट डाग तयार होतात आणि जर प्रादुर्भाव वाढला तर संपूर्ण शेंगच काळी पडू शकते.
दाणे व्यवस्थित भरत नाहीत, त्याची गुणवत्ता घसरते. शेतकरी मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा टेब्युकॉनेझॉल अधिक सल्फर या संयुक्त बुरशीनाशकांचा वापर प्रभावी ठरतो. पण इथे एक गैरसमज दूर करूयात. अनेक शेतकरी विचारतात, सर टेब्युकॉनेझॉल अधिक सल्फर फवारलं तर सल्फरचं अन्नद्रव्यही मिळतं का? उत्तर आहे नाही. फवारणीमध्ये असलेलं सल्फर हे बुरशीनाशक आणि कीड नियंत्रकाचं काम करत असतं. अन्नद्रव्य म्हणून ते काम करत नाही. आणि जमिनीतून दिलेलं सल्फर ते अन्नद्रव्य म्हणून काम करत असतं, बुरशीनाशक म्हणून नाही. शेतकरी मित्रांनो, आता आणखी एक आर्थिक बाजूही समजून घेऊया. आज अनेक शेतकरी काय म्हणतात की सोयाबीनला आधीच भाव कमी आहे आणि मग एवढा खर्च कशाला करायचा? हा प्रश्न अगदी योग्य आहे, पण जरा विचार करा, रोग आल्यानंतर 2-3 फवारण्या करण्यापेक्षा सुरुवातीला जर बीज प्रक्रिया केली, वेळेवर निरीक्षण केलं आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक फवारण्या केल्या तर त्या नेहमी स्वस्त पडणार आहेत ना. म्हणून शेतकरी मित्रांनो, खर्चाकडे फक्त खर्च म्हणून पाहू नका, तर तो उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणून पहा. चला आता संपूर्ण हंगामाचं नियोजन एका सोप्या क्रमाने लक्षात ठेवूयात. पेरणीपूर्वी योग्य बीज प्रक्रिया करा. विशेषतः रोग नियंत्रणासाठी आवश्यक असल्यास अमोनियम मॉलिब्डेटचा वापर करा. पेरणीवेळी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन ठेवा. सल्फरचा बेसल डोस मात्र विसरू नका. पुढील 25 ते 30 दिवस जमिनीचं निरीक्षण करा. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी फायदेशीर ठरते. झाडाची वाढ सतत तपासा. वाढ कमी असेल तर योग्य विद्रव्य खताचा विचार करा आणि जर वाढ जास्त असेल तर नत्राचं संतुलन सांभाळा आणि आवश्यक असल्यास वाढ नियंत्रणाचं नियोजन करा. फुलोऱ्यापूर्वी रोगाचं व्यवस्थित निरीक्षण सुरू ठेवा. विशेषतः खालच्या पानांकडे दुर्लक्ष करू नका. फुलोऱ्यानंतर शेंगा लागेपर्यंत नियमित निरीक्षण करत राहा. रोग दिसण्याची वाट पाहू नका, तर वेळेवर निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या गावातील इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला सविस्तर माहिती हवी आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि अशा शेतात प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या माहितीसाठी ॲग्रोस्टार मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.